मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली असून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। तर नाराज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी या बैठकीत चर्चा करण्यात आली असून हा फेविकॉल का जोड है टूटेगा नहीं अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा मजबूत जोड तयार करून प्रचार करण्याचा संदेश दिल्याचंही धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। आज बघितलं तर आपण प्रमुख 3 पक्ष आहेत, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, त्याबरोबर रासपा आहे, आरपीआय आहे, मनसे आहे। हे सगळे विभिन्न विचाराचे लोक ज्यावेळी निवडणुकीमध्ये एकत्रितरित्या प्रचार करणार असतील तर थोडेसे मतभेद पूर्वीचे आहेत ते निघणार, परंतु या सगळ्यावर आज मुख्यमंत्री महोदयांनी जसं म्हणतात ना, एक फेविकॉल का जोड आहे टूटेगा नाही, मजबूत जोड या सगळ्यांचा करून सगळ्यांना संदेश दिलेला आहे या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मतं ऐकून घेतली असून त्यानुसार प्रचाराची रणनीती ठरवण्यात आल्याचे माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले। महायुतीची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची ही एकत्रितपणानं सगळ्या कार्यकर्त्यांची मनं ही एकत्रितपणानं करायची, त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं या निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे दोघंही आलेले होते। एकंदरीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही मतदारसंघाबद्दल चर्चा झाली आणि एकंदरीत उद्या परवा दिवशी अर्ज भरायचा आहे आणि उद्यापासून एकंदरीत सगळीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार हा सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मित्रपक्ष असेल किंवा आमच्यासारखे अपक्ष असतील, ही महायुतीची जी मोठ आहे ही एकत्रितपणानं उद्यापासून प्रचार करताना आपल्याला